ग्रामपंचायत खापरीच्या किचकट नियमांमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना होत आहे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास. दलालांचा सुळसुळाट. देशात नावाजलेले एम्स हॉस्पिटल नागपूर येथे सुरू झाले आहे. या ठिकाणी राज्यातूनच नव्हे तर शेजारी असलेला मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथून सुद्धा रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना योग्य आणि दर्जेदार उपचार मिळत असले तरी सदर हॉस्पिटलच्या खापरी ग्रामपंचायतच्या हद्दीत येते त्या ग्रामपंचायतच्या किचकट नियमांमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एम्स मध्ये रुग्ण दगावल्यावर त्याचा मृत्यू दाखला हा खापरी ग्रामपंचायत मधून घ्यावा लागतो. त्यासाठी हॉस्पिटल प्रशासन खापरी ग्रामपंचायतकडे रुग्णांचे कागदपत्र पाठवतात. त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांना मृत्यू दाखला बनवून देतात. त्यात काय नवीन असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण खरी स्टोरी येथूनच सुरू होते. कारण खापरी ग्रामपंचायतचा नियम असा आहे की रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांना 21 दिवसाच्या आत रुग्णांशी संबंधित कागदपत्र मिळाले तरच ते दाखला देतात. त्यानंतर ते प्रकरण पंचायत समिती नागपूरकडे पाठवून त्यांच्याकडून परवानगी मागवतात. परवानगी मिळाली तर ठीक, नाही तर येथूनच खरा रोल सुरू होतो तो दलालांचा. कारण मृत्यू दाखला मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना दलालांना पैसे द्यावे लागतात. जवळपासच्या मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना त्यासाठी चक्रा घालणे शक्य आहे, पण अन्य राज्याच्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ही सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे. यावर शासनाने काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी जोर धरत आहे. रिपोर्टर सचिन मिसेन, नागपूर. मैं आपको आज लेके आऊँ खापरी ग्राम पंचायत कल कोई यह जो ग्राम पंचायत इसके अंतर्गत जो एम्स है, एम्स हॉस्पिटल आता है. एम्स हॉस्पिटल में जब कोई आदमी एडमिट होता है या कोई महिला एडमिट होती है, किसी बच्चे को जन्म देती है या किसी जो व्यक्ति वहाँ पे एडमिट होता है उसकी अगर मृत्यु होती है तो एम्स का जो पूरा रिकॉर्ड है वो वहाँ से यहाँ आता है. परंतु एम्स का जो रिकॉर्ड है वहाँ से यहाँ आने को करीब 25 से 30 दिन लगता है. और यहाँ पे आने के बाद में फिर ये ग्राम पंचायत वाले बोलते हैं कि आपको वहाँ से लेट हो चुका है, तो उसको लेकर के एक लेटर जो है लोग ग्राम समिति को देते हैं. और इस तरीके से जन्म और मृत्यु प्रमाण पत्र जो है उसको मिलने में महीनों लग जाते हैं. और जो पीड़ित है, जो विधवाएं हैं और बाकी जो बच्चे जिनके एडमिट जो जिस बच्चों का जन्म होता है उनके माता पिता यहाँ महीनों से चक्कर मारते हैं. मैं आपको लेके आया हूँ कल को ही खापरी ग्राम पंचायत. तो एम्स हॉस्पिटल जो है, एम्स हॉस्पिटल जहाँ पे इसके अंतर्गत आता है, ये जो समस्या है ये एम्स हॉस्पिटल में बनी हुई है. मिळत आहे, आम्हाला खूप त्रास होत आहे. कधी मृत्यू झाली आणि काय? 17 तारखेला मृत्यू झाली. कुठे झाली? एम्स मध्ये. ॲक्सिडेंट होता का? नाही, मग लिव्हर प्रॉब्लेम होता. मग मृत्यू झाली. मग एम्समध्ये 17 तारखेला. मग तुम्ही मृत्यू सर्टिफिकेटसाठी इथे आले होते का? एम्सला गेलं मी, मला माहीत नव्हतं का इथं मिळते म्हणून. तर त्यांनी म्हटलं का 17 तारखेलाच आम्ही आपला प्रोसिजर तिथं टाकून दिली, तुम्ही खापरीच्या ग्रामपंचायतमधून घ्या. हा, मग आम्ही खापरीच्या ग्रामपंचायतमधून आता इथं आलो. मागच्या हप्त्यात आले होते, तर मागच्या हप्त्यामध्ये यांनी म्हटलं की 21 दिवस व्हायचे आहेत, तर 21 दिवसाच्या नंतर या मग असं बोलले. तर मग आम्ही वापस गेले. ठीक परत आता आलो आम्ही. आम्हाला अर्जंट मागत आहे मृत्यू सर्टिफिकेट. आम्हाला LIC ला जॉब करता मुलाच्या शिक्षणाला आम्हाला LIC चा पैसा मिळेल, डेथ सर्टिफिकेट मिळेल. त्याच्यासाठी आम्ही झुलत आहोत. आम्ही आपलं घर वाचवण्याची कोशिश करू. आणि इथं त्रास होऊन राहिला. हां,